तर प्रचंड विरोध त्याचा येतोय. माझी एकच काळजी मला वाटते की एक तर त्याला प्रचंड विरोध होतोय, त्याच्यामुळे कुठल्याही प्रोजेक्टला विरोध होत असेल तर तिथल्या स्थानिक लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा. दुसरी एक बातमी वर्तमानपत्रात आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्समध्ये कालही आली, आजही आली की शक्तिपीठावर प्रचंड खर्च होतोय आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या सरकारने निर्णय घ्यावा. एकतर शक्तिपीठ करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. तुमच्या चॅनल्सचे आणि या राज्यातल्या लहान मुलांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने मुलं ट्विट करतायत, तंत्रज्ञानाचा उपयोग करतायत आणि व्हिडिओज बनवून पाठवत आहेत. आजच मला एक फोन मेसेज आला आहे की पुण्यामध्ये एक मुलगी ही ॲक्सिडेंट झाला आहे तिचा खड्ड्यांमुळे. आत्ताच बातमी आली. नाशिकमध्ये आंदोलनं रोजच चालू आहेत आणि ही फक्त नाशिक किंवा पुण्याची नाही, ह्या राज्यात सगळ्या भागांमध्ये खड्डे में रस्ता की रस्ते में खड्डा अशी परिस्थिती असताना हे रिपेअर पहिलं करा, म्हणजे आहे ते मोडकं नीट तरी करा ना, आणि पुढे कशाला नवीन नवीन रस्ते बांधताय. आणि आर्थिक अडचण आहे का, राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे हे सगळा डेटा सांगतोय. या सगळ्या परिस्थितीत पहिले आहेत ते रस्ते नीट करावे महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर एवढा मोठ्या प्रोजेक्टचा घाट घालावा अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकार. कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळवण्यात म्हणून 2 दिवसांचं मुंबईमध्ये आंदोलन कसं बघते? नाही, ते माझ्याही वाचनात आलं की कालपासून महाराष्ट्रातले सगळे ज्या लोकांनी कामं केली त्यांचे पैसे दिलेले नाहीत. हा विषय अतिशय गंभीर आहे. मला एक कळत नाही की जर म्हणजे एकीकडे तुम्ही शक्तिपीठ हजारो करोडो रुपयाचा प्रोजेक्ट करताय आणि तुम्ही ज्यांनी कामं केली आहेत पूर्ण जी मेरिटवर आहेत त्यांना निधी देत नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यासाठी निधी नाही आहे या सरकारकडे आणि मग पुन्हा नवीन हजारो करोडो रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे मला समजतच नाही की महाराष्ट्र सरकारचं आर्थिक धोरण नक्की कुठल्या दिशेने चाललं आहे. अतिशय चिंताजनक. अभिजित जिपकेंनी खरं तर ज्या शाळांचा सरकारी विषय घेतला त्यानंतर आता शासनाकडून जी आर पारित करण्यात आला की या शाळांमध्ये शूटिंग करण्यास मज्जाव करण्यात आलेला, या शाळांमध्ये शूटिंग करण्यास बंदी करण्यात आलेली आहे. कुणाला त्या ठिकाणी शूटिंग करून दिली जाणार नाही. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. हा निर्णय जो आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. ही आपल्याला मनमोकळे श्वास घेण्याचा, बोलण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केला आहे. त्याच्यामुळे अशी ही चोरी लपवण्याचा जो अतिशय दुर्दैवी हा प्रयत्न चालला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. प्रत्येकाने व्हिडिओ काढावे आणि त्यांची कंप्लेंट द्यावी.